ढगे सर आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. सर, हा संपूर्ण जर आपण दिल्ली स्फोट पाहिला तर यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, विषय समोर येतात. धागेदोरे पोलिसांना आणि तपास यंत्रणांना सुद्धा सापडतायत. आणि आताची महत्त्वाची बातमी अशी आहे की 32 जुन्या वाहनांमधून हा मोठा साखळी बॉम्बस्फोट त्यांना घडवायचा होता, स्फोट घडवायचा होता. मात्र तो यशस्वी ठरलेला नाहीये त्यांचा प्लॅन. काय कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? नक्की श्वेता, हे अत्यंत भयानक आहे आणि मागच्या काही दिवसांपासून साधारणतः 2900 किलो स्फोटक मटेरियल मिळत असेल आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लीपर सेल त्याचबरोबर दहशतवाद्यांचं नेटवर्क हे एक प्रकारे बस्ट होताना आपल्या समोर येते. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये रेड फोर्टच्या समोर झालेला जो हल्ला होता तो फक्त एक, ज्याला आपण म्हणतो टिप ऑफ आईसबर्ग, हिमनगाचं टोक असल्यासारखं होतं आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करण्याचा त्यांचा डाव त्या ठिकाणी होता आणि त्याच अनुषंगानं 20 टायमर त्याचबरोबर बॅटरीज त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. आता तुमची जी बातमी त्या ठिकाणी येते की साधारणतः 32 वेगवेगळ्या वाहनांचा वापर करून त्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिरियल ब्लास्ट त्या ठिकाणी करायचे होते. आतापर्यंतचा जो तपास आहे किंवा जे इनपुट आलेले आहेत त्याच अनुषंगानं या सगळ्या गोष्टी पुढे जाताना दिसत आहेत. श्वेता, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की दहशतवाद्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जैश ए मोहम्मदचं मॉड्यूल सरळ सरळ आपल्याला समोर येताना त्या ठिकाणी दिसतंय. 2019चा पुलवामा हल्ला जो होता त्यामध्ये सुद्धा कारचा वापर करण्यात आला होता आणि आताच्या सुद्धा हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद अशाच प्रकारे कारचा आणि स्लीपर सेलचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब हल्ले करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. दहशतवाद्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर अशा प्रकारे कारचा वापर करणं किंवा वाहनांचा वापर करणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं. कारण पहिली गोष्ट, अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल इंजिन ऑइल याला जर आपण त्या ठिकाणी एकत्र केलं, ज्याला आपण ANFO म्हणतो, अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल ऑइल, म्हणजे थोडक्यात एका बाजूला जे आहे अमोनियम नायट्रेट सारखं स्फोटक मटेरियल वापरायचं आणि त्याच्या सोबतीला डिझेल, केरोसिन, पेट्रोल हे जर त्या ठिकाणी मिक्स केलं तर अतिशय त्याची दाहकता त्या ठिकाणी वाढते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या गोष्टी ज्या आहेत, या वाहनाचं जे पेट्रोल टँक त्या ठिकाणी असेल किंवा CNG टँक असेल त्याला बस्ट केलं, त्याला फोडलं किंवा त्याच्यासोबत जर मिक्स केलं तर स्फोट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, वाहन हे मुव्हिंग प्रोजेक्टाईल असल्यामुळे कुठल्याही महत्वाच्या टार्गेटला त्याला धडकण्यासाठी, VVIP ला टार्गेट करण्यासाठी किंवा महत्वाच्या स्थळांना उद्ध्वस्त करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. हे टेररिस्ट चांगल्या रीतीने ओळखतात. म्हणूनच अशा प्रकारे आपल्या एकूण सिस्टमचा जो आहे त्यातल्या उणिवांचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं जुन्या व्हेकल्सचं आणि त्यामध्ये अशा प्रकारचं फिटिंग करून स्लीपर सेलच्या मदतीनं संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे हल्ले करायचे, असा त्यांचा डाव त्या ठिकाणी असेल. पण अतिशय ज्याला आपण म्हणू की मुस्तैदपणे आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना आणि इंटेलिजन्स एजन्सीजनं हे वेळीच त्या ठिकाणी हुडकून काढलं आणि त्यांचा डाव आज घडीला जो आहे फसलेला दिसतो. पण अजूनही मला वाटतं की साधारणतः 250 ते 300 किलो अमोनियम नायट्रेट कुठे आहे त्याचा